शेतकरी बंधूंनो नमस्कार. खरीप हंगाम सुरू झाला असून पाऊसही चांगल्या प्रकारे झालेला आहे. आता आपण बियाणे खरेदीच्या लगबगीत असाल. बियाणे खरेदी केल्यानंतर पेरणीच्या वेळी बियाण्याची बॅग फोडताना पुढील प्रकारे काळजी घ्या. बियाण्याची बॅग वरच्या बाजूने फोडू नका. बियाण्याची बॅग खालच्या बाजूने फोडा. कारण बियाण्याच्या बॅगेला वरच्या बाजूला टॅग आणि लेबल लावलेलं असतात. हे लेबल आणि टॅग बियाण्याच्या बॅगबरोबर व्यवस्थित राहण्यासाठी बॅग खालच्या बाजूने फोडावी. बियाण्याची बॅग खालच्या बाजूने फोडल्यामुळे वरील लेबल आणि टॅग व्यवस्थित राहतो. तसेच पुढे भविष्यात आपल्याला बियाणे उगवण क्षमतेमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास, तक्रार करायची असल्यास बियाण्याचा टॅग लावलेली बॅग आणि लेबल हे आपल्याला पुरावा म्हणून सादर करता येते. त्याचप्रकारे बियाण्याची बॅग खालील बाजूने फोडल्यानंतर पेरणी करताना थोडेसे बियाणे बॅगमध्ये शिल्लक ठेवा. त्यामुळे ते बियाणे देखील आपल्याला तक्रारीच्या वेळेस सादर करता येते. तसेच बियाण्याची पावती देखील जपून ठेवावी. या सर्व गोष्टींचा तक्रारी अर्ज करताना आपण सादर केल्यास आपला तक्रार अर्ज ग्राह्य धरून आपणास नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपयोग होतो. धन्यवाद.